कारखान्याने फलटण तालुक्यातील कारखाने चालू होऊन आज 2 महिने झाले। 1 नोव्हेंबरपासून सीझन चालू झाला। साखरवाडी कारखाना, दत्त शुगर असेल, शरीव कारखाना असेल किंवा सिराम कारखाना असेल, ह्या प्रत्येक कारखान्याने शेतकऱ्यांचं आज डिसेंबर महिन्यापर्यंतचं पेमेंट जवळजवळ पूर्ण करण्यात आलेलं आहे। स्वराज कारखान्याने अजून कारखाना सीझन चालू झाल्यापासून एक सुद्धा रुपया आम्हाला दिलेला नाही, म्हणून आम्ही साखर आयुक्त साहेबांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली। तर साखर आयुक्त साहेबांनी आम्हाला तिथं कागदावर दाखवलं की स्वराज कारखान्याने 34% म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना पेमेंट अदा केलेलं आहे, परंतु ही माहिती खोटी दिली व शेतकऱ्यांना एक सुद्धा रुपया मिळलेला नाही आहे। हे शेतकऱ्यांनी आता जाणून घ्यावं। खरं तर ऊस गाळपाला गेल्यापासून 14 दिवसामध्ये ऊसाची FRP देणं बंधनकारक असतानासुद्धा या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये स्वराज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यानं आजपर्यंत शेतकऱ्याला एकही रुपया खात्यावरती जमा केला नाही। याबद्दलची तक्रार घेऊन आम्ही आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्तांना आत्ता भेटलो। तर साखर आयुक्तांनी आम्हाला या ठिकाणी अशी माहिती दिली की 31/12/2025 या साखर कारखान्यानं 34% रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली, म्हणजे सर्वसाधारणतः ऊस गाळपाला गेलेल्या रकमेपैकी 34% रक्कम शेतकऱ्यांना अदा केली। याबद्दलची माहिती साखर कारखान्यानं दिलेली आहे, परंतु आम्ही प्रत्यक्षामध्ये पाहणी करता एकाही शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं बिल त्या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये मिळाले नाही। ही खरी सत्य परिस्थिती आहे, ही शेतकऱ्यांच्या आम्ही लक्षामध्ये आणून देतो। आपल्या शेतकऱ्यांच्या